गोपाळजी आलेत वाटतं. गोप, अरे साकेत, तू कधी आलास? ये. काय रे, नवीन लुक वगैरे? हा, मस्त दिसतोयस. अगं हेअरकट केलाय. माझं सोड, काल कुठे गेली होतीस? काल मी तुला किती फोन केले. अरे मी गोपाळजींसोबत ना बाहेर गेले होते फिरायला, इथे आपल्या गावाच्या पुढेच थोडंसं. आर्या, पुन्हा गोपाळजी. मी तुला किती वेळा सांगितलंय तो गोपाळ चांगला माणूस नाहीये, लांब राहा त्याच्यापासून. पण तू परत त्यालाच भेटायला जातेस. आणि आत्ताही तुला मी इथे येण्याची अपेक्षा नव्हतीस ना, बरोबर? आर्या, तो गोपाळ दाखवतोय ना तितका चांगला माणूस नाहीये. खोटं वागतोय तुझ्याशी, सरळ सरळ तुला फसवतोय. आणि आर्या, मी त्याला खूप चांगलं ओळखतोय. त्याचा फायदा असल्याशिवाय तो कुणाशीही चांगलं वागत नाही. आणि आर्या, तो फक्त दाखवतो चांगला वागतोय. किती फेक वागतो तो, लगेच कळतं ग. मला कळत नाही ते तुलाच का कळत नाहीये? आणि आर्या, मी जरा स्पष्टच बोलतोय. तुला घेऊन त्याचे इंटेन्शन चांगले नाहीयेत. तुला गेल्या वेळी पण सांगितलं होतं ना मी की ऍटलिस्ट माझ्यासमोर तू गोपाळजींबद्दल असलं बोलत जाऊ नकोस. काय प्रॉब्लेम आहे यार साकेत? मला आश्चर्य वाटतं तुझं की तू गोपाळजींबद्दल असा विचार करतोय. चल, दादाचं ठीक आहे, मी समजून घेऊ शकते. तुला सांगते, अख्ख्या गावात ना कुठलाही माणूस डोळे झाकून सांगेल की गोपाळजी किती चांगले. चांगला? अगं तो चांगला नाहीये, तो फक्त दाखवतोय तो चांगला आहे. अरे तुझ्या समोर ना फक्त तो चांगला वागण्याचं नाटक करतोय. जरा डोळे उघडून बघ ना, तुला कळेल. साकेत, माझे डोळे ना उघडेच आहेत. आणि मुळात नाही आल्या आल्या गोपाळजींबद्दलचं रडगाणं सुरू करू नकोस बरं. आता काय झालंय काय माहिती का तुमच्या दोघांचं, तुझ्या आणि दादाचं? तुम्हाला माझ्या आसपासची प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर वाईट वाटत राहणार आहे, एवढाच मुद्दा आहे. अरे तसं नाहीये. जगात ना खूप चांगली माणसं आहेत, पण तो गोपाळ अजिबात चांगला नाहीये. मी माझ्या अनुभवावरून सांगतो तुला, काही गोष्टी बघितल्या आहेत. हा साकेत जरा जास्तच बोलायला लागलाय. याच्यामुळे ही आर्या आणि तिच्याकडचे पैसे माझ्या हातून जायला वेळ नाही लागणार. हे असं काही घडायच्या आधीच याला कायमचा आराम द्यावा लागेल. लालीला तर न सोडणार नाहीये मी. हिच्यामुळं गावामध्ये इज्जत गेलीये माझी. हिच्यामुळं पोलीस स्टेशनाचं तोंड बघावं लागलंय मला. तर मी जन्माची हद्दल घडवणार आहे. अजून राग आहेस का नाकावर? आता रागाच्या भरात अजून काही करू नको म्हणजे झालं. लाज वाटते का? त्या काल आलेल्या पोरीमुळे तुझ्या आईला जेलचं तोंड बघावं लागलं. काय नाही वाटलं का तुला सुद्या? तुझ्या जागी दुसरा कुणी असता ना तर आता पातूर ती लाली जेलामध्ये असती. तर जेल काय आपल्या बापाचं आहे का? उठसूट कुणाला पण धरून जेलमध्ये टाकायला? अगं असं नाही होत आहे. कवा तरी आईच्या बाजूनं बोल रे. त्या गोपाळकडं बघ, कशी आईची न बायकोची री ओढत असतो ते. अरे बाबा, तुला सांगते ना, हे जेलामधनं मला सोडवणं बिडवणं ना सगळं नाटक होतं त्याचं. त्यानंच लालीला फूस लावली असणार माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट कर म्हणून. अरे मी सांगते ना तुला. कशावरून? या लालीकडं बापाला देण्यासाठी पैसे आले कुठून? इथं आपण आपल्या हिश्श्याच्या जमिनीचे पैसे मागितले की गोपाळ लगेच हात वर करतोय. मग आता सासूच्या ऑपरेशनला पैसे कुठनं आणले? हाय बाबा, बक्कळ पैसा आहे त्यांच्याकडं. असू देत, आपल्याला काय करायचं? आपल्याला सावध पण राहायचंय, नाहीतर आहे ना गोड बोलून आपल्या दोघांचा काटा काढतील ती. त्या लालीला तर तशी मी घरामध्ये नकोच आहे, पण त्याआधी मीच तिला घराच्या बाहेर काढते की नाही बघ. सुद्या, माझ्या अपमानाचा बदला तर मी घेणारच आहे. सुद्या ना, मी सांगते ना तुला, त्यांच्या खोलीमध्ये ना अजून बक्कळ पैसा असणार आहे. फक्त आहे ना आपल्याला मिळून तो शोधावा लागणार आहे. हा, एवढं करशील ना आईसाठी? आता बघते मी लाली माझ्या तावडीतून कशी वाचते ते. जाऊ दे, सोड. मी तुला का सांगतोय? तू माझं कधी ऐकलेस? यापुढे मी तुला खरंच काहीच नाही सांगणार. साकेत, हे बघ, मला वाटतंय ना
आज ना ही गोष्ट आपण सॉर्ट करून टाकूया. गोपाळजी कधी तुला काही बोललेत का माझ्या माघारी, किंवा नेमकं काय घडलंय, काही काम बिघडवलंय तुझं? अरे साकेत, आपल्या बिझनेसला त्या माणसामुळे किती मदत झालीये बरं. हे बघ, मी बोलेन त्यांच्याशी, सॉर्ट करू आपण हे. का राग आहे तुझा त्यांच्यावर एवढा? अरे मी सगळं बोलतोय कारण मी काही गोष्टी डोळ्यांनी बघितल्यात. काय बघितलंयस तू असं, आणि काय स्वतःचे अझम्पशन्स करून घेतलेत? आय डोंट नो. हे बघ साकेत, मला पर्सनली असं वाटतं की मी जरी तुझ्यापेक्षा एखाद्या वर्षांनी लहान असले ना, तरी तुझ्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव जास्त घेतले. सो तुझ्यापेक्षा तरी नक्कीच मला माणसं जास्त ओळखता येतात. सो प्लीज लेट स्टॉप दिस यार. म्हणजे बास आता. आणि हे बघ, आय स्वेअर, मी आज तुला एक गोष्ट प्रॉमिस करते की गोपाळजींच्या मनात जर काही खोट आहे आणि ते माझ्याशी वाईट वागले ना, मी तुझ्या समोर त्यांना जाब विचारेन. ऑल्सो दादा आहे ना, तू का पॉझिटिव्ह होतोयस एवढा? ठीक आहे, इथून पुढे मी तुला काहीच सांगणार नाही. आय स्वेअर आर्या, तो गोपाळ खरंच चांगला माणूस नाही यार. साकेत यार, चिडून जाण्यासारखं काय एवढं? काय मुलगा आहे हा, शी. आर्याजी, गोपाळजी तुम्ही या ना. गोपाळजी, साकेत दिसला का हो? बोलला काय तुम्हाला? नाही का हो? नाही, त्याचं काही काम होतं का माझ्याकडं? त्याला काही मदत करायची का सांगा, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे. मी सहजच विचारलो. बाकी तुम्ही कसं येणं केलं? मी कसं काय इकडं? अहो, तुमची एवढी मोठी मालाची ऑर्डर जाणार आहे, म्हटलं आपल्याकडनं काही मदत झाली तर झाली म्हणून आलो. गोपाळजी, इतरांची मदत करण्याचा छंदच दिसतोय तुम्हाला. नाही नाही, मी लय स्वार्थी आहे. खरंच मी लय मोठा स्वार्थी माणूस आहे. अहो, समोरच्या माणसाला मदत करून जो आनंद मिळतो त्याला तोडच नाही बघा. तो आनंद मला होतो. मग आहे का नाही मी स्वार्थी? म्हणून मी लोकांची सारखी मदत करत असतो. खरंय, तुमच्यासारख्या स्वार्थी माणसांची संख्या वाढली ना, ह्या जगात नुसता आनंदी आनंद असेल बघा. बरोबर आहे. बरं, मी काय मदत करू सांगा? गोपाळजी, काही करू नका, एका जागी शांत बसा. मी करेन सगळं, कशाला लोड घेताय? अहो, असं कसं? मला काहीतरी मदत करू दे की. आपलं माणूस जर का आपल्या माणसाच्या कामी नाही आलं तर काय उपयोग आहे त्याचा? काय करू सांगा मी? हे बर. त्या दोघांनी दोघात एक गोळा खाल्ला नसेल ना? दोघांच्या पण ओठानं एकसारखाच रंग लागला होता. आता हे दुकानावर असतील की गेला असतील तिच्याकडं? मी करतो थांब.